24 ऑक्टोबर रोजी अहमदनगर येथे आयोजित बहुजन क्रांती मोर्चा हा एक इतिहास निर्माण करणार आहे। मोर्चाचं संपूर्ण नियोजन पूर्ण झाल्याची माहिती अशोक गायकवाड आणि किसनराव चव्हाण यांनी पत्रकार परिषदेत दिली। गुरुवारी दिनांक 24 रोजी बहुजन क्रांती मोर्चा हा अहमदनगर शहरामध्ये होणार असल्यामुळे या शहरामध्ये येणाऱ्या 8 मार्गावरून या मोर्चाचं नियोजन केलेलं आहे। तिथे प्रत्येक ठिकाणी पार्किंगची व्यवस्था करण्यात आलेली आहे। रस्त्यानं येणाऱ्या सगळ्या मोर्चेकरांसाठी पाण्याची व्यवस्था आणि नाश्त्याची व्यवस्था देखील करण्यात आलेली आहे। शहरामध्ये वाहने येताना मी आपल्या माध्यमातून विनंती करील की मोर्चामध्ये लोकांची गर्दी अधिक होणार आहे। गावागावातून लोक अधिक येणार आहेत, त्यामुळे नगर शहरामध्ये कृपया कोणीही वाहने आणू नयेत। त्या दिवशी ज्या एस.टी. महामंडळाच्या बसेस आहेत त्या बसेस देखील बाह्यवळण मार्गाने जाणार आहेत, त्यामुळे त्या दिवशी दुपारपर्यंत बाहेरच्या प्रवाशांनी येण्याचं टाळलं तर ते अधिक सोयीचं होईल आणि आम्हालाही सहकार्य केल्याचं होईल। शहरामध्ये असणारे जे शाळा महाविद्यालय आहेत, हायस्कूल्स आहेत, त्यांच्या प्रशासनाला देखील आम्ही विनंती केलेली आहे की तुमच्या शाळा जर दुपारपर्यंत बंद ठेवल्या तर त्या लहान मुलामुलींना देखील त्याचा त्रास होणार नाही। बहुतांशी संस्थांनी शाळेला सुट्टी देण्याचं त्यांच्या स्तरावर मान्य केलेलं आहे। या ठिकाणी पार्किंगची व्यवस्था लोकांनी मोर्चाला येण्याचं ज्यावेळेला वाडिया पार्कमध्ये येतील त्या वाडिया पार्कमध्ये प्रामुख्याने सभा होऊन त्या ठिकाणी 5 ते 6 लोक तिथे भाषण करणार आहेत। लोकांना भाषण करता जास्त येणार नाही, कारण आचारसंहिता आहे। पोलिसांनी जास्त भाषणाला प्रतिबंध केलेला आहे। त्यामुळे आपल्या माध्यमातून मी जे भाषण करणारे इच्छुक लोक आहेत त्यांना विनंती करणार आहे की आपण कृपया ज्या भाषणाचा आग्रह धरू नका। आपण शिस्तीचं, एकात्मतेचं आणि स्वच्छतेचा संदेश घेऊन या शहराला आणि महाराष्ट्राला एक नवीन आदर्श घालून द्यावा। शांततामय मार्गानं हा मोर्चा यशस्वी कराव्यात। आपल्या मागण्या राज्य सरकारकडे मागण्याकरता शांततेनं हा मोर्चा आपण सर्वजण याच्यामध्ये सहभागी होऊन हा साजरा करूया, एवढीच मी आपल्याला या निमित्तानं विनंती करतो। येत्या 24 तारखेला सोमवारी अहमदनगर या ऐतिहासिक शहरामध्ये तमाम बहुजन समाजाच्या वतीनं त्यांच्या न्याय आणि हक्क अधिकारांसाठी बहुजन क्रांती मोर्चाचं आयोजन केलेलं आहे। अहमदनगर शहरातील वाडिया पार्क या ठिकाणी लाखोच्या संख्येने बहुजन समाज बांधव सकाळी 9 वाजल्यापासून येण्यास सुरुवात होणार आहे। लाखोच्या संख्येने जमणारा हा बहुजन समाज बांधव साधारणपणे 11 वाजेपर्यंत जमेल। 11 ते 12च्या दरम्यान एक साधारणपणे 5 ते 7 लोकांची मनोगतं होतील आणि त्याच्यानंतर बरोबर 12 वाजता वाडिया पार्कमधून मोर्चाला सुरुवात होईल। वाडिया पार्कमधून मोर्चाला सुरुवात झाल्यानंतर बस्तान चौकामध्ये जाऊन या महाराष्ट्राचं दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार घातला जाईल। त्यानंतर पुढे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केला जाईल आणि सरळ तो मोर्चा चांदणी चौकामध्ये जाईल। चांदणी चौकामध्ये फक्त संविधानाचं वाचन केलं जाईल आणि त्याच्यानंतर जे काही जिल्हाधिकाऱ्यांना आम्ही निवेदन देणार आहोत त्या निवेदनाचं स्पष्टपणे वाचन होईल आणि त्यानंतर अहमदनगर जिल्ह्यातील जे पीडित कुटुंब आहेत, अत्याचारग्रस्त कुटुंब आहेत, मग खर्डा असेल, सोने असेल किंवा तुमचं शिर्डी असेल, या कुटुंबियाच्या वतीनं जिल्हाधिकाऱ्यांना आम्ही आमच्या मागण्यांचं निवेदन देणार आहोत।